Hello, hello everyone. Welcome to my channel, Corporate Motor Vlogger. तो हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण बोलणार आहे एका टॉपिक वरती की ज्या टॉपिकवर खूप कमी लोक बोलतात. भरपूर लोक पुण्याचं कंपॅरिझन मुंबई सोबत करतात, दुसऱ्या कुठल्या सिटी सोबत करतात. So आपण एकाच आईचे दोन भावंड असलेले पुणे आणि पीसीएमसी या दोन शहरांबद्दल बोलूया. सो युजली बघायला गेलं तर भरपूर लोक पुण्यामध्ये राहतात, पीसीएमसी मध्ये हिंजवडीमध्ये जॉब करायला येतात. वाईस वर्षा पीसीएमसी मध्ये राहणारे लोक पुण्यामध्ये जॉब करायला जातात. सो या दोन शहरांची कनेक्टिव्हिटी एवढी भारी आहे. मेट्रोनी जाऊ शकता, लोकलनी जाऊ शकता, बाय रोड जाऊ शकता. ट्रॅफिकचा विचार जर केला तर ट्रॅफिक खूप जास्त राहतं हिंजवडीमध्ये किंवा पीक आवर मध्ये. पुण्यामध्ये पण खूप जास्त ट्रॅफिक राहतं. सकाळी 9 ते 11च्या दरम्यान खूप जास्त ट्रॅफिक राहतं. संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर 8-8:30 वाजेपर्यंत भरपूर ट्रॅफिक दोन्ही ठिकाणी राहतं. पण तसं बघायला गेलं तर खूप काही गोष्टी सिमिलर आहेत. जसं की पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे, पीसीएमसी मध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, पुण्याची तुळशी बाग आहे, पिंपरीचं मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये सगळं काही मिळतं. पुण्यातले रस्ते छोटे आहेत काही ठिकाणी, पीसीएमसीतले रस्ते बरेच मोठे आहेत. निगडी प्राधिकरण मधले किंवा जो काही हायवे साईडचा जो एरिया आहे तर रस्ते खूप भारी आहेत, भरपूर मोठे रस्ते आहेत. अजून बऱ्याच गोष्टी अशा सिमिलर आहेत. आता एक गोष्ट अशी आहे की जे लोक पुण्यामध्ये राहतात, जे प्रॉपर पुणेकर आहे, ते पिंपरी चिंचवडकरांना कधी पुणेकर मानतच नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. जर आपण कुठे गेलो आणि आपण सांगितलं पुण्याचे आहे आणि परत विचारलं पुण्यामध्ये कुठला, जर सांगितलं चिंचवड, तर ते लोक म्हणतात हे तुम्ही पुण्यातले थोडीच आहे. सो ही एक गोष्ट आहे. पिंपरी चिंचवडकरांचा रुबाब वेगळाच आहे. जरी ते पुणेकर नसतील तरी एक वेगळं त्यांचं नाव आहे असं म्हणायला लागेल. पुण्यामधल्या काही गोष्टी तुम्ही कुठून आहात पुण्यामध्ये ते किंवा पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्या एरियातून आहात ते कमेंट करा. एक मिनिट, ट्रॅफिक. मी गेले 15 ते 20 वर्षापासून पिंपरी चिंचवड मध्ये राहतो. तो मला पिंपरी चिंचवडचे रस्ते किंवा इथलं जे वातावरण आहे ते खूप आवडतं. पहिल्यापासूनच पिंपरी चिंचवड मध्ये राहिल्यामुळे मला पुण्यामध्ये तिकडे राहायचं इच्छा नाही. माझा जॉब भले पुण्यात असेल पण मी तिथे राहू शकत नाही, कारण की मला इथली सवय लागली आहे. अजून बघायला गेलं तर पुण्यामध्ये पर्वती आहे आणि पिंपरी चिंचवड मधल्या लोकांसाठी ट्रेकिंगसाठी गोराडेश्वर मंदिर आहे. जर तुम्ही गेलाच असाल, गोराडेश्वर मंदिर आहे, चौराई मंदिर आहे. चौराई मंदिरचा डोंगर तिथे जाण्यासाठी पण खूप चांगला रस्ता आहे जो आपल्याला ट्रेक करून जावं लागतो. विकेंडला खूप चांगली गर्दी असते लोकांची. गोराडेश्वर एक असं ठिकाण आहे. त्याच्यानंतर आता तसं बघायला गेलं तर कंपॅरिझन करण्यासारखं दोन्ही सिटीमध्ये काहीच नाहीये. सो असं बघायला गेलं तर अजितदादांच्या कृपेने पिंपरी चिंचवडचा विकास खूप चांगला झाला. आता अजितदादा आपल्या सोबत नाहीयेत, पण शहरातून जाताना नेहमी आपल्याला त्यांची आठवण येत राहते. आता सध्या पिंपरी चिंचवडचा जो वेस्ट भाग आहे, ताथवडे, पुनावळे, वाकड, इथे खूप जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट चालली आहे. पण त्याचं काम फास्ट होत नाही. रस्ते बघितलं तर तुम्ही फार भयानक अवस्था आहे. सो जिकडे जिकडे बघितलं तर धूळच धूळ होते. सो जे लोक तिथं राहतात त्यांना माहिती आहे की हा कसा त्रास आहे. तो तो ऍक्च्युली शरीरासाठी अजिबात चांगला नाहीये. तर लवकरात लवकर तिथली कामं व्हावी हीच फक्त इच्छा. सो पुण्यात आता सध्या लास्ट टू लास्ट मंथ सायकलची रेस झाली. त्याच्या कृपेने पुण्यातले रस्ते एक नंबर झाले, म्हणजे काय बोलायलाच नको. असं वाटतंय की मक्खन गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना
असा फील येतो की अरे वा, असे रस्ते गेले 10 वर्षात का नाही झाले आणि अचानक रस्ते झाले. तर ते एक भारी गोष्ट आहे म्हणायचं. आता शहराला रंगरंगोटी गेली आहे, खूप भारी वाटतं. पुण्याचा अभिमान सगळ्यांनाच आहे. आता पूर्ण देशातून बरेच लोक आपल्या करिअरसाठी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहायला येतात, इथले होतात आणि या शहराला आपलेसं करून घेतात. आणि हे शहर असं आहे की कोणालाच उपाशी ठेवत नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी कामधंदा देतच. सो माझं पर्सनल फेवरेट पिंपरी चिंचवड आहे. तुमचं फेवरेट काय आहे? तुम्हाला या शहरानं काय दिलं, काय शिकवलं, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ येत राहणार आहेत. काहीतरी माहिती मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. जी गोष्ट माझी आतापर्यंत माझ्या डोक्यात होती ती मी आता एक्झिक्यूट केली आहे. हा दुसरा व्हिडिओ मी टाकतोय आणि व्हिडिओ टाकल्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय. सो माहित नाही की जी गोष्ट मी तसं बघायला गेलं तर इंट्रोवर्ट आहे, पण व्हिडिओ टाकायचं डेअरिंग केलं आणि ती भीती निघून गेली. सो एक पॉइंट असतो, फ्रॅक्शन पॉइंट, की अरे हा ही गोष्ट मला करायची आहे पण केली जात नाही. सो आज ही गोष्ट घडली आहे. आज हा चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ मी टाकलाय. तो मला छान वाटतंय. तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर गो ऑन, करा, बिंदास करा, कुणाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही करत राहा. तुमच्या मनात एखादी गोष्ट करावीशी वाटली तर कराच, कारण की आपल्याला दुसरं कोणी येणार नाही, आपल्याला स्वतःलाच ही गोष्ट करावी लागणार आहे. सो काही गोष्टी जर तुम्हाला आवड असेल आणि आतून वाटतंय की नाही ही गोष्ट करायची आहे तर कराच. सो हे होतं पिंपरी चिंचवड बद्दल. अजून काय राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करा की ही गोष्ट तुम्हाला पिंपरी मधली आवडते, पिंपरी चिंचवड मधली आवडते, पुण्यामधली ही गोष्ट आवडते. सो दॅट्स इट. चलो, until then, see you in the next video. Thank you so much for watching. झाले 2 व्हिडिओ बनले की इथले ते. हो, अशी चूक आपण कधीच करू नका. हात सोडला होतास तू.